नागपुरात हाय व्होल्टेज ड्रामा। उमेदवारी मागे घेऊ नये यासाठी भाजपचे बंडखोर किसन गावंडेंना लोकांनी घरात ठेवलं होतं डांबून। परिणय फुकेंच्या मध्यस्थीनंतर गावंडे घेणार अर्ज मागे। महापालिका निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस। दुपारी 3 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत। बंडखोरांचा बंड थंड करण्यात पक्षांना कितपत यश मिळणार याकडे लक्ष। महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात प्रचार सभांचा जोर वाढणार। प्रमुख पक्षांनी प्रचाराची रणनीती आखली। स्टार प्रचारकांची यादी जाहीर। तर राज्यभरात अनेक मोठ्या नेत्यांच्या प्रचार सभा आणि मेळाव्यांचे नियोजन। वचननामा प्रकाशनासाठी 4 जानेवारीला राज ठाकरे सेना भवनात येणार। संजय राऊतांची माहिती। तर विधानसभा अध्यक्षांनी उमेदवारांना धमकावल्याचा राऊतांचा आरोप। ठाकरे सेनेच्या आणि मनसेच्या उमेदवारांना आज मार्गदर्शन। आदित्य ठाकरे, अमित ठाकरे दुपारी 2 वाजता शिवसेना भवनात देणार कानमंत्र। छत्रपती संभाजीनगर महापालिका प्रशासनाचा भोंगळ कारभार समोर। मयत झालेल्या शिक्षकांवर पालिकेने सोपवलं निवडणुकीचं काम। प्रशिक्षणासाठी गैरहजर राहिल्यानं कारवाई का होऊ नये अशी बजावली नोटीस। मुंबईत राज ठाकरेंना धक्का। वांद्र्यातल्या मनसेच्या 11 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे। निष्ठावंतांना डावलल्यानं पदाधिकारी संतप्त। साताऱ्यातल्या साहित्य संमेलनाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन। कंदी पेढ्यांचा हार घालून मुख्यमंत्र्यांचं स्वागत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।